नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे? तर कोळी आगरी लोकांच्या लग्नातली फेमस चवळीची भाजी तुम्ही कधी खाल्ली का? एकदा जर तुम्ही खाल्ली तर ही चव तुम्ही कधीच विसरणार नाही. तर चला आज बनवूया आपण आमच्या लग्नातली फेमस चवळीची भाजी. तर भाजी बनवण्यासाठी मी आधी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेलामध्ये मोहरी आणि जिरे घातलेलं आहे आणि हिंगाची फोडणी द्यायची आहे. कांदा, लसूण आणि कढीपत्ता तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित फ्राय झाला की आपल्याला हळद आणि आगरी मसाला घालायचा आहे. मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला भिजलेली चवळी घालायची आहे. तर चवळी आपण रात्रभर भिजत ठेवू शकता किंवा जर तुम्हाला संध्याकाळी भाजी बनवायची असेल तर सकाळीसुद्धा तुम्ही चवळी भिजत ठेवू शकता. 4 तासात व्यवस्थित चवळी भिजली जाते. सोबतच आपल्याला वांगं आणि बटाटा घालायचा आहे. तर ह्या भाजीची जी खरी चव आहे ती वांगं बटाटा घातल्यानंतरच येते. तर ह्याच्यामध्ये मी वाटण घातलेलं आहे. वाटणामध्ये सुकं खोबरं, कांदा भाजून घेतलेला आहे. तसेच आलं आणि लसूणसुद्धा घातलेलं आहे. सोबतच मीठ घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे त्याच्यानुसार आपल्याला पाणी घालायचं आहे आणि गरम मसाला घालायचा आहे. मी भाजी कुकरमध्ये शिजवलेली आहे. तर रसरशीत चवळीची भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही पण एकदा करून बघा. ही भाजी खूपच टेस्टी लागते. एकदा जर तुम्ही ही भाजी खाल्लीत तर नेहमी तुम्ही अशाच पद्धतीने बनवणार. तर 4 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित चवळी शिजली गेली होती. सर्वात शेवटी कोथिंबीर घालायची आहे. तर तयार आहे आगरी लोकांच्या लग्नातली फेमस चवळीची भाजी. अशा पद्धतीने भाजी तुम्ही नक्की करून पहा. ही भाजी तुम्ही कधी कोणाच्या लग्नात खाल्ली आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ पाहत राहा. भाजी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.